बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापूरच्या जिल्हा न्यायालय परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळं त्या ठिकाणी जी होणारी पार्किंग आहे ती आता रस्त्यावर येत आहे। अनेक जे दुचाकी चारचाकी गाड्या आहेत, रंगभवन ते सिव्हिल चौक किंवा किडवाई चौक ते आपलं सिव्हिल चौक सिग्नल ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर लावली जात आहेत। त्यामध्ये पक्षकार असतील, वकील असतील किंवा इतर लोकांच्या अनेक गाड्या येत आहेत, त्यामुळं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। या वाहतूक कोंडीला घेऊन सोलापूर बारचे अध्यक्ष अमित आळंगे सर यांनी प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत। त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि या वाहतूक कोंडीचा त्रास वकिलांना कशा पद्धतीने होत आहे आपण जाणून घ्या। सर, कसं आपण पाठपुरावा केलेला आहे वाहतूक कोंडीचा? सध्या न्यायालयाची नवीन इमारत चालू आहे, त्यामुळं वकिलांच्या चारचाकी गाड्या आणि पक्षकारांच्या दोन चाकी गाड्या कोर्टाच्या न्यायालयाच्या प्रवेशात येऊ शकत नाहीत, न्यायालयाच्या आवारात येऊ शकत नाहीत। त्यामुळं आम्ही जिल्हा न्यायाधीश यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा आम्हाला पर्यायी जागेचं उपलब्धता करून द्यावी। त्याप्रमाणे प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधलेला आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरची मोकळी जागा प्रशासन आम्हाला द्यायला तयार झालेलं आहे, परंतु अद्याप तो कुठलीही सूचना आम्हाला प्राप्त झालेली नाही आहे। आणि जर सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरची मोकळी जागा जर आम्हाला उपलब्ध झाली तर वकिलांचे चारचाकी गाड्या आणि त्याचबरोबर पक्षकारांचे दोनचाकी गाड्या आणि चारचाकी गाड्या लावायला पर्यायी जागा आम्हाला उपलब्ध होईल। आणि त्याच अनुषंगाने सध्याची जिल्हा न्यायालयाची जी इमारत आहे ती जी जागा आहे जिल्हाधिकारी निवासस्थानातूनच दिलेली जागा आहे। आता भविष्यकाळाचा जर विचार केला, सध्या जिल्हा न्यायालयाची जागा अत्यंत आम्हाला अपुरी पडत आहे। त्यामुळं आमचं असं एक मागणी आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानामधले काही प्रमाणातली जागा, 1-2 एकर जागेची आम्ही मागणी आम्हाला जिल्हा न्यायालयाला द्यावं, जेणेकरून भविष्यात तात्पुरत्या स्वरूपात जरी दिलं तरी चालेल, भविष्यामध्ये आम्हाला तिथं पार्किंगची व्यवस्था करता येईल। कारण आत्ता जे जिल्हा न्यायालयात जिल्हाधिकाऱ्यांचं जे निवासस्थान आहे त्यांची जागा प्रचंड मोठी आहे, त्यातनं आम्हाला न वापरात येणारी जागा जी आहे, रंगभवनला जाण्याचा जो मार्ग आहे त्या कोपऱ्यातलं 1-2 एकर परिसर आम्हाला दिलं तर वकिलांना, पक्षकारांना सगळ्यांनाच सोयीस्कर होणार आहे आणि आमच्या अडीअडचणी सुटणार आहेत। त्यासाठी आम्ही जिल्हा न्यायाधीशांना देखील निवेदन दिलेलं आहे। जिल्हा न्यायाधीशामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडं पत्रव्यवहार झालेल्याचं आम्हाला समजलेलं आहे। त्याचबरोबर सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदे यांनीसुद्धा जिल्हा न्यायालयात भेट दिली आणि आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांनीसुद्धा प्रणिती शिंदेंनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः पत्र दिलेलं आहे, त्यांच्यामार्फतसुद्धा पाठपुरावा चालू आहे। तर आम्ही सरकारला, प्रशासनाला विनंती करतो की बाबा सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पार्किंगच्या समस्येची, त्याचा विचार गांभीर्याने करावं आणि लवकरात लवकर आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून वकिलांचे, पक्षकारांची होणारी गैरसोय टाळली जाईल। आणि बरेचसे ज्येष्ठ पक्षकार असतात की बाबा त्यांना चालतासुद्धा येत नाही आणि मग त्यांना गाडी बाहेर पार्क करून कोर्टात चालत यावं लागतं, महिला आहेत, त्यामुळं त्यांचा विचार प्रशासनाने करावा आणि लवकरात लवकर आम्हाला जागेची उपलब्धता करून द्यावी। आणि सोलापूर शहरातले जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत, पक्षभेद विसरून आम्हाला आमच्या न्यायालयात होणाऱ्या समस्याचा त्यांनी विचार करावा आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर आमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मेडिकल कॉलेजची जागा जी आहे ती एक पर्याय आपल्याकडं होतं, पण तुम्ही प्रशासनाशी संवाद साधला, त्यांचं काय म्हणणं? मेडिकल कॉलेजबद्दल मी स्वतः काही प्रशासनाशी संवाद साधलेला नाही आहे। आमचा जो काही संवाद आहे जिल्हा न्यायाधीशामार्फतच होतो आणि जिल्हा न्यायाधीशांमार्फत त्यांनी तसं मागणी देखील केली होती, परंतु मेडिकल कॉलेजलाच त्यांनाच जागेची कमतरता भासू लागलेली आहे आणि जर त्या ठिकाणी जर समजा 500 गाड्या जर बसले तर त्यांना ते गैरसोयीचं होईल मेडिकल कॉलेजला। त्यामुळं त्यांनी मेडिकल कॉलेज देण्यास नकार दिलेला आहे असं आम्हाला ऐक्यू बातमी आहे। सिव्हिल समोरची जागा म्हणजे आपल्याला उपलब्ध झाली तर त्याचं वापर म्हणजे सिव्हिल नक्कीच फायदा होणार आहे, कारण कोर्टाला लागूनच ती पर्यायी मोकळी जागा आहे आणि लवकर तिथं वॉकेबल डिस्टन्स असल्यामुळे तिथं कार पार्किंग, टू व्हीलर पार्किंग करून पक्षकार, वकील लोक न्यायालयात येऊ शकतील, पण कायमस्वरूपी ते होणार नाही। भविष्याचा विचार जर केलं तर आम्हाला जिल्हाधिकारी निवासस्थानातली जर जागा दिली तर भविष्यातला प्रश्न आमचा मिटणार आहे, येणाऱ्या काळातलं।
येणाऱ्या काळामध्ये आम्हाला फार मोठी जागेची समस्या निर्माण होणार आहे आणि आमचे जे काही वकिलांचे जे काही ॲक्टिव्हिटीज असतात किंवा वकिलांचे पार्किंगचा प्रश्न जो असतो किंवा इतर कुठलेही पर्यायी काम करण्यासाठी आमच्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळं जिल्हाधिकारी निवासस्थानातली जागा जर आम्हाला मिळाली तर नक्कीच आम्हाला उपयोगात होणार आहे. खासदार प्रणिती शिंदे देखील आल्या होत्या. त्यांनी काय सूचना केली की बाबा प्रश्न सोडवण्यासंदर्भात? खासदार प्रणिती शिंदे न्यायालयात त्यांनी व्हिजिट केलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी PW डिपार्टमेंटला फोन करून न्यायालयाची इमारत लवकरात लवकर बांधकाम हवं ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाशी त्यांनी पत्राद्वारे संपर्क साधून लवकरात लवकर पार्किंगची समस्या सुटावी ह्यासाठी त्यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे काही निवासस्थानाची जागा आहे ती जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावं ह्यासंबंधी त्यांचा पाठपुरावा सध्या चालू आहे. कधीपर्यंत सुटेल हे पार्किंगचा? अपेक्षा करतो की लवकरात लवकर सुटायला पाहिजे. प्रशासनाने मनावर घेतलं तर 1 दिवसात सुटण्यासारखी आहे, परंतु आता प्रशासनाने मनावर घेऊन लवकरात लवकर आमची समस्या सोडवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणलं तर जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये असलेला पार्किंगचा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनलेला आहे. जे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अमित आळंगे सर, यांचा देखील न्यायाधीशांतर्फे जिल्हाधिकारी असतील, खासदार प्रणिती शिंदे असतील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे आणि या गंभीर वाहतुकीची समस्या लवकरच सुटेल अशी एक अपेक्षा अमित आळंगे यांनी केलेली आहे आणि वाहतुकीची जी होणारी कोंडी आहे ती या ठिकाणी सुटेल अशी एक अपेक्षा यातून आपल्याला दिसून येत आहे. झहूर सईदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.